कुंभोज दानोळी परिसरात बिबट्याचे वावर, नागरिक भयभीत। कुंभोज दानोळी परिसरात गेल्या 15 दिवसांपासून बिबट्याच्या हालचाली सुरू असल्यानं नागरिक भयभीत झाले। शेतात जाणे धोकादायक ठरले असून रात्रीच नव्हे तर दिवसा देखील शेतात जाण्यास शेतकरी घाबरतात। 15 दिवसांपूर्वी सतीश अनुसे यांच्या मेंढ्यांच्या कळपावर दानोळी पाझर तलावाजवळ बिबट्याने हल्ला करून एक मेंढी उचलून नेली होती। त्यानंतर सतत त्याचा वावर या भागात जाणवत आहे। विशेष म्हणजे 14 सप्टेंबर रोजी रात्री 8:30च्या सुमारास अमित पोहेकर यांच्या जनावरांच्या गोठ्याच्या जवळ बिबट्याचा व्हिडिओ सीसीटीव्ही मध्ये स्पष्टपणे कैद झालाय। तसेच महेश पांडव पोल्ट्री फार्म आणि दादा पांडव यांच्या मळ्यापासून बिबट्या फिरत असल्यानं भीतीचं वातावरण आणखीनच वाढलं आहे। बाबू जमाल डोंगर या भागामध्ये बिबट्याचा वावर जास्त असून डोंगरमळे परिसरात काही शेतकरी कुटुंबाची वस्ती आहे। तेथील शेतकरी पिकांची निगा राखण्यात अडचणीत सापडले आहेत, तर लहान मुलांना शाळेत पाठवताना पालक चिंतेचा विषय बनला असल्याचं सांगतात। दरम्यान शेतकरी ग्रामस्थांनी वन विभागाकडे जीवितहानी होण्याआधी तातडीने पिंजरा लावून बिबट्याचा बंदोबस्त करावा अशी जोरदार मागणी केली आहे। यावेळी शेतकरी कुबेर पांडव, सूरज उर्फ दादा पांडव, महेश पांडव, अतुल शिंदेवाले, सुभाष सुवासे आदी शेतकरी यावेळी उपस्थित होते। यावेळी वन विभागाने खबरदारीची सूचना दिली आहे। केके न्यूज साठी हातकणंगले प्रतिनिधी सचिन लोंढे। बाबा, आज येताना बासुंदी घेऊन या ना। अगं, कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना। ऐकलं, गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतेय। खरं सांगू, मलाही खावीशी वाटतेय। पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी।